मौनी अमावस्येला स्नानासाठी जमलेल्या गर्दीत बुधवारी महाकुंभ दरम्यान रात्री 1 ते 2च्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर काही नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्त समोर येत आहे। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत, तसेच जखमीवर उपचार सुरू आहे। दरम्यान ही घटना नेमकी कशी झाली याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे। काय झालं नेमकं पाहूया। प्रयागराज येथे मौनी अमावस्येला स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मौनी अमावस्येला होणाऱ्या मानाच्या अमृत स्नानासाठी आम्ही येथे आलो होतो। हा महाकुंभाचा प्रमुख विधी असून येथे अंदाजे 10 कोटी भाविक उपस्थित असतील। यावर्षी यंदा 144 वर्षानंतर होत असलेल्या दुर्मिळ त्रिवेणी योगामुळे लाखो भाविक सकाळी संगमावर येण्यासाठी निघाले होते। गर्दी वाढत गेली। भाविकांना स्नान कुठे करायचे याची माहिती नव्हती। अचानक ही गर्दी अनियंत्रित झाली आणि नागरिक एकमेकांना धक्काबुक्की करू लागले। यातच बरेच जण जखमी पडले, त्यांच्यावर आणखी काही नागरिक पडले। या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला। यात काही जण जखमीही झाले होते। पोलिसांनी तातडीने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र मोठी संख्या असल्याने त्यांना ते जमलं नाही। यामुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। प्रत्यक्षदर्शी विवेक मिश्रा म्हणाले की संगमावर मोठा गोंधळ होता। भाविकांना कुठे जायचे हे समजत नसल्याने व या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। यातच गर्दी अनियंत्रित झाली आणि जेव्हा लोकांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळात इतरांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी देखील जखमी झालो, असे प्रत्यक्षदर्शी मिश्रा म्हणाले आहे। दरम्यान काही जणांनी नाव न छापण्याच्या अटीवर रुग्णालयात किमान तब्बल 15 मृतदेह आणण्यात आले आहे अशी माहिती दिली आहे। मात्र महाकुंभातील मृतांच्या संख्या किती याबाबत अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती अद्यापही दिलेली नाही आहे। मध्यरात्री 2:30च्या सुमारास संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक जमल्यावर ही घटना घडली आहे। वाढलेल्या या गर्दीला आंघोळ केल्यानंतर कुठे जायचे हेच लोकांना कळत नव्हते। अनेक जण डोक्यावर अवजड सामान घेऊन जात होते, तर खाली असंख्य लोखंडी डस्टबिन होते जे यात्रेकरूंना दिसत नव्हते। यामुळे काही जणांना तोल गेला आणि ते एकमेकांच्या अंगावर पडले। त्यांचे सामान सर्वत्र विखुरले गेले। माझे पाय एका डस्टबिनमध्ये अडकल्याने मीही पडलो। यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली। मी कसाबसा उठलो आणि जमिनीवर पडलेल्या माझ्या तेवढ्यात गर्दीतील तरुणांनी इतरांना धक्काबुक्की देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली। मी जे पाहिलं ते मी पूर्णपणे सांगू शकत नाही, असेही विवेक मिश्रा यांनी सांगितलं आहे। बाहेर जाण्याचा मार्ग होता पूर्णतः बंद। फतेहपूर येथील रहिवासी रामसिंह यांनी सांगितलं की बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने आणि जमाव वाढल्याने चेंगराचेंगरी झाली। बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होता, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली। आमच्या ग्रुपचे 4घेच आधी पुढे गेले होते आणि आम्ही त्यांना नंदिनी द्वाराला थांबण्यास सांगितलं होतं। आम्ही 4घेही मागे अडकलो। बरेच लोक आमच्या समोर पडत होते। रस्ता जाम झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असेही यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। दरम्यान मित्र, ही चेंगराचेंगरीची भयान दृश्ये सोलापूर शहरासह महाराष्ट्रात आणि देशभरात महाकुंभचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। प्रशासनाने ही गर्दी आवरण्यासाठी प्रयागराजला न येण्याचे आवाहनही तेथील प्रशासनाने केलं आहे।